जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आवडीने
पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचेचे कापर तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचेचे कुमाई पार कुमाई पार कुमाई देवलो पार कुमाई पार देवलो पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय राम रूप पातालो रूप पातालो रूप पातालो रूप पातालो म्हणून विठ्ठल
रखुमादेवी वार बाप रखुमादेवी वार तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा बाप रखुमादेवी वार बाप रखुमादेवी वार तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय राम जय राम जन्मा येऊनिया देख जन्मा येऊनिया देखो जन्मा येऊनिया देख जन्मा येऊनिया देखो करा देहाचे सार्थक 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 वाचे नाम विठ्ठलाचे माझे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठोबाचे नेने सार्थक देहाचे नेने सार्थक देहाचे वाचे किने सार्थक देहाचे किने सार्थक देहाचे दिनसा ऐसा नामाचा महिमा ऐका नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐका नामाचा महिमा जेजवर्णिता झाली सीमा जेजवर्णिता झाली सीमा माझे सावरता झाले माझे सावरता झाले नामधारक त्रिभुवनिया नामधारक त्रिभुवनिया नाम तारक त्रिभुवनी मने नामयाची जने मने नामयाची जने मने नामयाचे धने मने नामयाचे धने मने नामयाचे धने मने नाम वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे नेने सार्थक देहाचे नेने सार्थक देहाचे तेने सार्थक देहाचे तेने सार्थक देहा तेने सार्थक देहाचे तेने सार्थक देहा जय जय विठोबार कुमाय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाय विठोबार घुमाई विठोबार जय 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 विठोबार घुमाई जय 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 विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई
देहाचे तटे भीमरथ्याम्बरं कुण्डलिकाय दातु मुन्द्रे समागस्तदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरु प्रथमनमन 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 दुसरचरण दंडाजीला त्यांच्या कृपा झाले मध्ये चालू कृपाने मध्ये चालू पाण्डुरङ्गकरु प्रथमनमन दुसरचरण दंडाजीला पाण्डुरङ्गकरु प्रथमनमन दुसरचरण दंडाजीला
महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. हरे संतांचा रहो निरंतरी संतांचा. निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचा. राहो निरंतरी संतांचा राहो. मस्तक माझा पायावरी. राहो निरंतरी संतांचा. राहो निरंतरी संतांचा. राहो निरंतरी संतांचा. मस्तक माझा पायावरी. राहो निरंतरी संतांचा. राहो निरंतरी संतांचा. राहो निरंतरी संतांचा. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता. शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता. तुम्हारो रामदूता. तुम्हारो रामदूता. काय भक्तीचा वाटा. काय भक्तीचा वाटा. तुम्हारो रामदूता. तुम्हारो रामदूता. काय भक्तीचा वाटा. काय भक्तीचा वाटा. जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे नेने सार्थक देहाचे. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा याचे अत्यंत प्रिय लाडके भक्त श्री संत जनाबाई यांचा सुंदर 4 जणांचा अभंग आज आपण सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदाय भगवान महाराज गणपती श्री संत जनाबाई आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून नरदेहाचे महत्व सांगतात. भगवंताच्या नामाचे महत्व सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. जनाबाईने एके दिवशी साळ काढायला काढली. साळ समजते तुम्हाला? आपण गहू पाकडतो गहू. त्या पाकडीच्या टुशा निघतात. टुशा माहिती का? टुशा निघतात त्याला साळ म्हणतात. आणि उकळ पहिले मोठा खलबत्ता असायचा. मोठा खलबत्ता आणि 2 हात लंब एवढी मुसळ असायची. एकट्या माणसाच्यानं उचलल्या जात नव्हती. 2 माणसं धरून उचला लागत. साळ साड यास काढी पुढे जाऊन उखळ झाडी. पुढे जाऊन उखळ झाडी. जनाबाईने साळ काढायला काढली तर पांडुरंग परमात्माने उखळ झाडून काढायचे. साळ इतकी मोठी असायची महाराज की साळ काढून काढून पांडुरंग परमात्माच्या हाताला फोड यायचा. हाताला शेहो फोड. हाताला शेहो फोड. जनी म्हणे मुसल सोड. जनी म्हणे मुसल सोड.
एके दिवशी जनाबाई शेण गोळा करायला गेली. जनी जाय शेणासाठी उभा राहे तिच्या पाठीशी. जनाबाई शेण गोळा करायला गेली आणि पांडुरंग परमात्मा पण जनाबाईच्या मागे गेले. जनाबाईने गौरा गोळा करायला एकदम मोठं गठुडं बांधलं आणि पांडुरंग परमात्मा डोक्यावर चला आणि घराकडे निघाले. घरी आले. जनाबाई आंघोळीला गेली. आंघोळीला गेली पण थंड पाणी नेण्याचं विसरली. गरम पाणी नेलं पण थंड पाणी नेलं नाही. मग पांडुरंग परमात्माला म्हणाली, हे पांडुरंगा मला एक काय म्हणतात ते एक थंड पाणी आणून दे. आणायला गेले पांडुरंग परमात्माने मस्करी केली. थंड पाणी आणण्याच्या ऐवजी गरम पाणी आणले. तिथं ठेवले. बाजूला जाऊन बसले. जनाबाईला वाटलं थंड पाणी आहे. जनाबाईने घेतलं अंगावर. जनाबाईला खूप राग आला. खूप गरम वाटले. जनाबाईच्या अंगाला फोड आले. जनाबाई पांडुरंग परमात्माला शिव्या देता, अरे बिटिया पिटिया मुळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. जन्म सावित्री चुडालेली तुझे गेले रे मुळे तुला पाहुनी काळ रडे. विठाल 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 पुढा अधिकार त्या जनाबाईचा होता. मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही. महाराज जगून काय केले याला महत्व आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. काय सांगितली? ज्ञानेश्वरी सांगितली. आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा हा गड जिंकला. लहान वयामध्ये जे सगळं काही लहान वयामध्ये होतं महाराज. वय निघून गेले की मग काही होत नाही. हा नरदेव पुन्हा पुन्हा मिळत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मनुष्याचा कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्याचा. हा मनुष्य देव काहींना मिळाला, काहींना कळाला नाही. काहींना कळाला, काहींना मिळाला नाही. पशु पक्ष्यांना हा देव कळाला पण नाही आणि मिळाला पण नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. पशु काय पाप पुण्य जाणती. पशु काय पाप पुण्य जाणती. पशु काय पाप पुण्य. उत्तम मध्यम भोग भोगित्री. उत्तम मध्यम भोग भोगित्री. उत्तम मध्यम भोग भोगित्री. उत्तम मध्यम भोग भोगित्री. उत्तम मध्यम भोगित्री. पशु पक्ष्यांना हा दे कळाला पण नाही आणि मिळाला पण नाही. तुम्ही कधी काय बैल कीर्तनाला पाहिला का? बैल येऊन कीर्तनाला बसला की गाडो कीर्तनाला येऊन बसला? नाही पाहिलं ना? तुम्ही ठरवा कीर्तनाला कोण येत नाही. विठाल 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 बोला मंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ता बाई की जय. संत गजानन महाराज की जय. गणपती महाराज की जय. स्वर्गातल्या देवांना हा देह कळाला पण मिळाला नाही. स्वर्गातले देव काय म्हणतात महाराज? स्वर्गीचे अमरा इच्छिता ती देवा. मृत्युलोकी भावा जन्मामा. मृत्युलोकी भावा जन्मामा. मृत्युलोकी भावा जन्मामा.
स्वर्गातले देव म्हणतात, हे पांडुरंगा, हे परमेश्वरा, आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म दे. पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुम्ही मृत्यू लोकामध्ये जन्म घेऊन काय करणार? नारायणे नामे घेऊ, नारायणे नामे घेऊ, जीवन मुक्त कीर्तनी आनंद गीते गाऊ, जीवन मुक्त कीर्तनी आनंद गीते गाऊ. स्वर्गातल्या देवांना हा देह कळाला पण मिळाला नाही. आपल्याला देह मिळाला पण कळाला नाही. आपल्याला जे देह कळाला असता तर आपण दारू पिलो नसतो महाराज, मांसाहार केला नसता. मी तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो. एक राजा आणि सेनापती रथावर बसून जात होते. कशावर बसून जात होते? मग एक जंगल होता मोठा. त्या जंगलामध्ये एक धनगराची झोपडी राहत होती. एकच धनगर होता, बाकी सगळे मिळते त्याच्या परिवारातले. त्याला कपडे नव्हते घालायला, काही नाही. मग त्या राजाला तो दिसला. राजा चांगला होता. राजाने रथ थांबवला आणि सेनापतीला म्हणतो, माझी एक शाल आणि एक जोडी त्या धनगराला द्या. सेनापती म्हणते, त्या धनगराला देऊन काय करणार तुम्ही? शेवके करावे सांगितले कामे, करावे सांगितले कामे, करावे सांगितले कामे, करावे सांगितले कामे. हे तू पण कामा नये, हे तू पण कामा नये, हे तू पण कामा नये, ते पण कामा नये, ते तू पण कामा नये, ते तू पण कामा नये. मी सांगतो तेवढं करा. सेनापतीने ती शाल घेतली, शाल आणि जोडी त्या धनगराला दिली. त्या धनगराने काय केलं? ती शाल कचऱ्यामध्ये टाकली आणि तिच्यावरती बूट घालून उभा राहिला. आता तुम्ही सांगा, त्या धनगराला ती शाल कळाली का मिळाली? हो, त्या धनगराला ती शाल मिळाली पण कळाली नाही. आपली पण अशीच अवस्था झालेली आहे. देवाने आपल्याला देह कशासाठी दिलाय? देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता. ओ देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता. तो आधाला बराबाद केला, तो आधाला बराबाद केला, तो आधाला फटाबाद केला, तो आधाला फटाबाद केला. दिला देव जना गोमाता, देव दिला देव जना गोमाता, देव दिला देव जना गोमाता, देव दिला देव जना गोमाता. देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता. भगवंताने आपल्याला देह भजनासाठी दिलेला आहे. आपण कशासाठी करतो? भोजनासाठी करतो. तुका महाराज म्हणता, महाराज जन्मामध्ये येऊन आपण काय केले पाहिजे? हो, ते जनाबे अभंगाच्या पहिल्या जन्मात सांगतात. हो जन्माने ओनिया काय देख, हो जन्माने ओनिया देख,
देहाचे सार्थक करा. हा देह अमोल किमतीचा आहे महाराज. एकनाथ भागवतामध्ये याची ओवी आहे. दुर्लभो ही मनुष्य देहो देही ना क्षणभंगुरा. तुकाराम महाराज काय म्हणता महाराज, हा देह मिळणे फार अवघड आहे. मी तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो. एका राजाचे पोट दुखत होते. मग सेनापतीला आवाज दिली, वैद्यांना बोलून आणा. वैद्य आले. वैद्य म्हणतात, या राजांचं पोट दुखत आहे. या राजांना एक जिवंत कावळा पाहिजे, तेव्हा यांचे पोट बरे होईल, तसे होणार नाही. सेनापती निघाले कावळा थांबलेले. अक्क राजे थांबवलं तरी दिसला नाही. जंगल थांबवला तरी कावळा दिसला नाही. फक्त नदी राहील ती चांगलीची. नदीकडे गेले. नदीमध्ये एक आंधळा आंघोळ करत होता. तो भजन म्हणत होता देवाचं. टाळी वाजवत होता. टाळी वाजवता वाजवता त्याच्या हातामध्ये कावळा सापडला. आणि मग ते सेनापतीनं पाहिलं, पण त्यांना हात तडलो खाली घेऊन गेला. सेनापतीनं पाहिलं, याचा तो कावळा आहे बा. सेनापती गेले तिथं. सेनापती म्हणतात, तुमचा कावळा द्या आम्हाला. नाही जमणार, मी त्याला लहानचा मोठा केला, मी तुम्हाला फुकट देणार नाही. 500 रुपयामध्ये दे. नाही देत. 5000 दे. नाही देत. 5 लाखात दे. नाही देत. आता किती देऊ बापा, 5 लाखातच घे ना. 5 लाखात हो म्हटलं त्यानं. मग त्यानं विचार केला की आपण मंदिरामध्ये कटोरा घेऊन जर बसलो तर आपल्याला कोणी 5 रुपये टाकत नाही. हे 500 पासून 5000, 5000 पासून 5 लाख द्यायला काही हरकत नाही. त्यानं द्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यातच कावळा सटकून उडून गेला. सेनापती म्हणाले, आम्हाला कावळा मिळाला नाही, आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये फी देत नाही. तो का म्हणते मा, थांबा थांबा, मी तुम्हाला 5 मिनिटात कावळा पकडून देतो. आता तुम्ही सांगा, 5 मिनिटात काय 5 दिवस बी तो तिथे टाळी वाजवत राहिला तर त्याला कावळा सापडेल का? नाही सापडणार. पावला हा देह, पावला हा देह कागटाळी न्याय. पावला हा देह कागटाळी न्याय. पावला हा देह कागटाळी न्याय. देहाचे सार्थक करा. हो जनाबाई, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण जन्मावून देहाचे सार्थक कसे करायचे ते जनाबाई अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगा. वाचे नाम विठ्ठलाचे. वाचे नाम विठ्ठलाचे. वाचे नाम विठ्ठलाचे. वाचे नाम विठ्ठलाचे. तेने सार्थक देहाचे. वाचे नाम विठ्ठलाचे. वाचे नाम विठ्ठलाचे. हो तेने सार्थक देहाचे. तेने सार्थक देहाचे. वाचे नाम विठ्ठलाचे. वाचे नाम विठ्ठलाचे. जनाबाई म्हणतात जन्मावून देहाचे सार्थक करा. तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुका म्हणे जपा. तुका म्हणे जपा. तुका म्हणे जपा. तुका म्हणे जपा. मंत्र त्रिअक्षरी शोभा. मंत्र त्रिअक्षरी शोभा. मंत्र त्रिअक्षरी शोभा. मंत्र
त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा वा म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा असं नाही म्हणा की तीनच अक्षर राम राम बी म्हणू शकता कृष्ण कृष्ण बी म्हणू शकता जनाबाई लोक म्हणतात हो जनाबाई तुम्ही म्हणता ते खरं आहे विठ्ठलाच्या नावाने देहाचे सार्थक होते पण विठ्ठलाच्या नावाने कोणाचे देह सार्थक झाले मनुष्याच्या देहाचे सार्थक झाले पण आमचे होईल का काहून नाही होणार पण लोक असे आहेत वार बदलला की भक्ती बदलते भक्ती बदलला की देव पण बदलतो जसं सोमवार आला की शिव भोळा चक्रवर्ती 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 ताचे पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती ताचे पाय माझे ताचे पाय माझे वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम शिव भोळा चक्रवर्ती ताज पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती ताज पाय माझे वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम सोमवार आला की शंकराची भक्ती करतात आणि मंगळवार आला की कोणाची भक्ती करतात अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अंबिका भगवती अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध पडते घेऊन आते बोध पडते घेऊन आते बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन आते बोध ज्ञानाचा पदरते बोध ज्ञानाचा पादळ बोध ज्ञानाच्या पादळते बोध ज्ञानाच्या पादळ करते उदो भक्तनाथते उदो भक्तनाथते उदो भक्तनाथते उदो भक्तनाथते गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये ओ गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये ओ जगदंबे एवढ्या थांबलेले मला लोक पुढे बी बुधवार आला की बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल देवा भावे करावा विठ्ठल जीवा भावे येणे सोजमान करावा विठ्ठल देव भावे करावा विठ्ठल देव भावे येणे सोचे मार
पांडुरंगाची भक्ती करतात आणि गुरुवार आले की गजानन महाराजची भक्ती करतात महाराज. जय गजानन श्री गजानन जय 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 गजानन जय गजानन श्री गजानन जय 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 गजानन जय गजानन श्री गजानन गजानन जय 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 गजानन जय गजानन श्री गजानन जय 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 गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन शेगाव निवासी गुरु गजानन जय गजानन श्री गजानन जय 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 गजानन जय गजानन गजानन श्री गजानन गजानन जय 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 गुरुवार आली कोणाची भक्ती करतात आणि मंगळवारी शुक्रवारी देवीचीच भक्ती असते. त्याच्यात काही विषय नाही. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी प्रगटली भवानी अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी महिषासुर महिषासुर मर्दनाला गुणी महिषासुर महिषासुर मर्दनाला त्रिविध ज्ञानाची ज्ञानाची करावया धाडणी श्रीला बाबाजी बाबाजी करावे लागे तो शनिवार आले कोणाची भक्ती करतात सांगा माऊली महाराज कोणाची भक्ती करतात शनिवारी. हे जुक बंदन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत दीवार पवन सुत रविवार आले की खंडोबाची भक्ती करतात. हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी प्रेम नगरवारी हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी हम वागा सोहम वागा प्रेम नगरवारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी शिवारी माझ्या मल्हारी शिवारी न माझ्या मल्हारी शिवारी मल्हारी शिवारी माझ्या मल्हारी शिवारी. अशा भक्तीने कसे काय नरद्या सार्थक होईल महाराज. अशा भक्तीने नरद्या सार्थक होणार नाही. वार बदलला की भक्ती बदलते भक्ती बदलला की देव पण बदलतो. 33 कोटी देवांच्या नावाने जर आपला नरदेहाचा उद्धार झाला असता तर रावणाने 33 कोटी देवांना बंदीशाळेत टाकले होते. बरोबर बंदीशाळेत टाकले होते. तेव्हा रामप्रभू श्री विठ्ठलांना रामप्रभूचा अवतार घेऊन त्यांची सुटका करावी लागली. नाही तर 33 कोटी देवांच्या नावाने जर नरदेहाचा उद्धार झाला तर जनाबी म्हणला असती काय म्हणाली असती वाचे नाम खंडोबाचे वाचे नाम भैरवनाथाचे वाचे नाम काळूबाईचे. पण जनाबी अशी म्हणाली का
नाही म्हणाली जो देवांचाही देव बड्या माझा पंढरी राव बड्या माझा पंढरी राव बड्या माझा पंढरी राव बड्या माझा पंढरी राव जो हा देवांचाही देव जो हा देवांचाही देव बड्या माझा पंढरी राव बड्या माझा पंढरी राव देवांचाही देव जो हा देवांचाही देव बड्या माझा पंढरी बड्या माझा पंढरी राव देवांचाही देव पांडुरंग परमात्मा आहे. याच्याच नावाने आपल्याला आपल्या नरदेहाचा उद्धार होईल. तुका महाराज म्हणता महाराज एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम विठोबाच्या नावाने महाराज जटव पक्षाचा उद्धार झाला तर आपल्या देहाचा का होणार नाही. भगवंताचा महिमा एवढा मोठा आहे महाराज की त्याचे वर्णन केले जात नाही. मी तुम्हाला एक दृष्टांत देऊन सांगतो. वाल्ल्या कोणी माहिती आहे का? त्याने इतके पाप केले होते. तो एक माणूस मारायचा आपण तेव्हा तो म्हणे असते की नाही तेवढा खडा एका राजनात टाकायचा. असे 7 राजन भरलते त्याने. किती राजन? 7 राजन भरलते. एवढं पाप केलं तर त्याने. एके दिवशी नारायण ऋषी जात होते रस्त्याने. त्यांना पकडलं झाडाला बांधलं. त्यांना मारणारच तेवढं नारायण ऋषी म्हणतात तू एवढं पाप केलंय तू तुझ्या घरच्यांना विचार या पापामध्ये तुम्ही मला भागीदारी होसाल का. ते घरी गेले. त्यांच्या पत्नीला विचारतात मी आतापर्यंत तुमच्यासाठी इतकं पाप केलंय तुम्ही या पापामध्ये माझ्यासोबत भागीदारी होसाल का. ते म्हणत नाही होणार. तुम्ही लय पाप केलंय हो. किती माणसं मारली तुम्ही आता लोक. तुमच्या पापामध्ये भागीदारी होणार नाही. वाल्या कोणी डबल कुठे गेले? नारायण ऋषीकडे गेले. नारायण ऋषीला म्हणतात माझ्या पापामध्ये कोणीच भागीदारी होत नाही. नारायण ऋषींनी वाल्या कोळीला एक उपदेश केला. काय केला? उपदेश केला की तू फक्त मुखाने राम राम म्हण. आतापर्यंत तुने जितके पाप केले असे सगळे मिटून जातील. वाल्या कोळीने इतकं पाप केलं होतं महाराज की त्यांना राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. मरा 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 असेच म्हणत होते महाराज. त्यांनी इतकं नामस्मरण केलं तेव्हा त्यांना राम म्हणता आलं. आणि त्याच वाल्या कोळीने रामायण घडीच्यासाठी रामायण लिहिलं. भगवंताच्या महिमाचे आपल्याला वर्णन करता येत नाही. ते जन अभंगाच्या 3 चरण सांगतात. ऐसा नामाचा
ऐसा नामचा महिमा हे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामचा महिमा ऐसा नामचा महिमा शेजावरणी काली जीवा शेजावरणी काली जीवा देजावंजी गालिते मा देजावन गालिते शेजावरणी काली जीवा शेजावरणी काली जीवा देजावंजी गालिते मा देजावंजी गालिते मा ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा ऐसा नामाचा महिमा एक दिवस रामसेतू बांधण्याचं काम चालू होतं नळ नीळ जामवंत सुग्रीव हनुमंतराय हे काय करत होते एका दगडावरती राह आणि दुसऱ्या दगडावरती मग लिहून समुद्रामध्ये टाकत होते दगड रंगत होते भगवंताच्या नावाने तर दगड तरंगतात आपण का तरणार नाही विठ्ठल 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 रामप्रभूंनी राक्षसांना मुक्ती दिली आणि वानरांचा उद्धार केला का केला नाम चांगले चांगले माझे कंटे राहो बरे कपे कोडा उधारले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बरे कपी कुळ उधरले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले माझे कंटे राहो बरे नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले चांगले चांगले माझे कंटे राहो बरे चांगले चांगले माझे कंठी राहो भले चांगले चांगले माझे कंटे राहो बरे कपे कोडा उधारले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले उद्धरिले मुक्त केले राक्षस आपल्याला या संसार रूपी जगातून फक्त नामच तारणार ज्याला ब्रह्मगाय 14 ज्यांना सांगतात तारक त्रिभुवनी राम तारक त्रिभुवनी तारक त्रिभुवने नाम तारक त्रिभुवने नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवने
वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे मन नाम याची जणे वाचनाम विठ्ठलाचे वाचनाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे तेने सार्थक देहाचे 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 तेने सार्थक देहाचे सार्थक देहाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे सार्थक देहाचे गुरुवर्य बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली